रात्रंदिवस माती तुळविता नाही द्या स्थिती, माती तुळविता नाही द्या स्थिती, आठवितो चित्ती पांडुरंग, आठवितो चित्ती पांडुरंग. रात्रंदिवस महाराज गोरोबा काकाचं फक्त भगवंताचं भजन आहे. भजन करायचं, माती आणावी, माती तुळवावी, दररोजचा नित्यक्रम आहे. पण कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. करता 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 एक दिवस गोरोबराची पत्नी आली. मुलगा आहे, लहान मुलगा आहे घरात. सांगितलं, हो मी पाणी आणण्याकरता जाते, बाळाकडे लक्ष असू दे. गोरोबा काकाची पत्नी पाणी आणण्याकरता गेली. आता गोरोबा काका असं आहे, माझी मदत झाली अनावर वाचा आणि छंद या नामाचा. रात्रंदिवस फक्त प्रभूचं चिंतन आहे. आई बाहेर गेली म्हणून तो मुलगा पाहायला लागला. करता करता रांगत रांगत दारी आला. वडील दिसले म्हणून वडिलांच्या दिशेने त्याने धाव घेतली. आता काका माती तुळत आहेत, भजन भगवंताचं भजन सुरू आहे. तो मुलगा खेळत 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 त्या मातीजवळ जातो. जसा मातीजवळ गेल्यानंतर त्या गाऱ्यात उतरतो. पण काय दुर्भाग्य महाराज, काकाचं चिंतन सुरू आहे. तो मुलगा पायाखाली तुळवला जाते. आणि बायाचं असं असते, बाया पाण्याला गेल्या त्या तिकडून लवकर येतील की याची काही पाणी आणायला जाते फक्त. तो बिचारा की आता येईन मग येईन, काही घेणदेण नसते. माताबाईची जात महाराज वेळ झाला. आल्यानंतर त्या माऊलीनं फक्त एकच विचारलं की बाळ कुठं आहे. इकडे तिकडे पाहायला लागली, कारण मातेची या चित्ती ओगी बाळकाची व्याप्ती. पाहायला महाराज बाळ दिसत नाही. सरच्या शेवटी आईचं लक्ष त्या चिखलाकडे गेलं. पाहती चिखलास दिसे रक्तमास, आणि केला तो आक्रोश मोठा तिने. जसं त्या चिखलाकडे पाहिलं, रक्त भांबळ चिकट झालेला दिसला. जोराने आक्रोश केला महाराज आईने. अरे बापरे. आणि नाना प्रकारे आता गोरोबा काकांना माऊली बोलायला लागली. कसाबाशी तरी काही येते दया, अरे कसाबाला तरी काही ना काही दया येते, पण का रे बाळा राया तू डबिले. नाना प्रकारे गोरोबा काकांना पत्नी बोलायला लागली. अहो शेवटी महाराज बोलता बोलता आई साहेबाचा धक्का महाराज काकांना लागला. शेवटी गोरोबा काका म्हणतात, भजन बंद का केलं. भजन स्वतःचा मुलगा गेला त्याचं काही नाही, पण भजन बंद का केलं. म्हणून तिथंच महाराज चाक फिरायची काठी होती. काकाने काठी उचलली, मारणार तेवढ्यात आई साहेबाचे उद्गार आले. हात बोट मज लावशीला आता, आन तुझं सर्वता विठोबाची. मला हात बोट जर तुम्ही लावलो ना तर तुम्हाला शपथ आहे भगवंताची. जशी भगवंताची शपथ घातली महाराज गोरोबा काकांनी पत्नीचं रूपांतर बहिणीत करून टाकलं. काय ताकद असेल हो. पत्नीचं रूपांतर बहिणीत. हात लावायचा नाही. सकाळी पत्नी उठायच्या अगोदर उठायचे, आपला नित्यक्रम करायचा, स्वयंपाक करून घ्यायचा. करता 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 एक दिवस आता माऊलीला कळालं की हे आपल्या अंगाला हात लावत नाहीत. म्हणून वडिलांकडे गेल्या. वडिलांना सर्व वृत्तांत सांगितला की आता माझ्या लहान्या बहिणीचा विवाह तुम्ही हिच्यासोबत करून द्या. मान्य झाले, विवाह झाला. शेवटी सासऱ्याने सांगितलं, महाराज म्हण काय, अहो जसा मोठ्या मुलीचा तुम्ही सांभाळ केला ना, शेवटी कन्यादानाच्या वेळेस जसा तुम्ही माझ्या मोठ्या मुलीचा सांभाळ करता ना, तसा लहान्या मुलीचा करा. तुम्हाला विठोबाची शपथ आहे. आता मोठ्या मुलीचा सांभाळ कसा करू राहिल ते. ठीक आहे, भगवंताची मर्जी जशी असेल तसं. आता असं झालं, बायका दोन ब्रह्मचारी असंच झालं ना. हात लावायचा नाही. रात्रंदिवस चिंतन. बघा आता काय करावं. पण आता गाव असं असते, जरासं फक्त महाराजांचं चुकू द्या काहीतरी, सगळ्या गावात झुंडरी होते. नवलाची गोष्ट ऐका सखळे बाई, कुंभारान बाळ उडविले पाय. नवलाची गोष्ट ऐका सखळे बाई, कुंभारान बाळ उडविले पाय.
वाल्मिकीला सांगायला लागल्या, नवलाची गोष्ट ऐक सकाळी बाई पण कुंभाराने बाळ तुडविले पायी. पण काही काही चांगले असतात अगं, बाळ जरी तुडवलं ना पण त्यांच्या मुखातून फक्त देवाचं चिंतन आहे, त्याच्याकडे पहा. काही काही परमार्थाकडे पाहतात, पण काही काही परमार्थात राहून संसाराकडे पाहतात. सतत काकाचं चिंतन सुरू आहे. 2 पत्न्यात पण एकाही पत्नीच्या अंगाला हात लावत नाही. स्वतः स्वयंपाक करायचा, जेवण करायचं. करता 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 गावातल्या जमाताला असं कुठे असते का संसाराचे 2 चाकात मागं पुढे होत राहते. पती आणि पत्नी भांडणं सुरूच राहतात, मग चालतच असते. करता करता एक दिवस दोन्ही पत्नीने फक्त काकाचे हात धरले आणि आपल्या अंगावरती ठुले. संत महात्मा काय या महात्म्याच्या रात्रंदिवस फक्त चिंता, याच्या केसातून सुद्धा भगवंताचं नामस्मरण आहे हो. जसा धक्का लावला तसं पाहलं आपल्या हाताने अवज्ञा केलेली आहे म्हणून वैराग्याचा मेरू तो गोरा कुंभार आणि तोडी येले कर आणेसाठी. जसा आपल्या हाताला स्पर्श झाला तसेच महाराज त्याच रात्री महाराज गोरोबा काकांनी आपले दोन्ही हात तोडून टाकले. काय निष्ठा असेल महाराज भगवंताविषयी. हात तोडले. आतापर्यंत स्वतःची दिनचर्या करायची, सकाळी उठायचं, स्नान करायचं, स्वयंपाक करायचा, पण आता हातही राहिलेला नाहीत म्हणून विटेवरच्या मालकाला काळजी पडली. लगेच भगवान परमात्म्याने कुंभाराचं रूप धारण केलं. आईसाहेब विचारतात, हा अवतार कुठे चालला, हे रूप कसं करता घेतलं? तर भगवान परमात्म्याने सांगितलं, भक्त संकटात आहे, जावं लागेल. आईसाहेब म्हणत, मी सुद्धा येतो, चला. मग आईसाहेबांना पावडर गंध गिंद सगळं लावायला सुरुवात केली. देव म्हणतात तसं नाही पाहिजे, मग कुंभारीन व्हावं लागते. कुंभारीन झाल्या. दोघंही निघणार तेवढ्यात गुरुजी म्हणतात, कुठं कुठं चालले? त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणतात, भक्ताकडे जावं लागतं. मग या अवतारात म्हणे, हो मग मी सुद्धा येतो, तू जर येशील. काय व्हावं लागेल? गाढव. सांगू, मंत्र्याचा पिय होण्यापेक्षा, आमदाराचा मंत्र्याचा पिय होण्यापेक्षा संताच्या दारातला गाढव झालं तरी उद्धार आहे. विठाला विठाला. निघाले महाराज गोरोबा काकाच्या घरी आले. कोण आता आपण? मला विठू कुंभार म्हणतात. कुठून आले? पंढरपूरून आलो. कसं करता आले का? मला भगवान परमात्मा सांगतात, बाबा अरे आता जमाना बदललेला आहे. तुम्ही सिटीत जा, पुण्याकडे जा, आता प्लास्टिकचा जमाना आलेला आहे. का तुम्ही कुठेही जा प्लास्टिकच आहे. मग तिथं आता जिथं तिथं प्लास्टिक आले तर आमचा मळकाचा धंदा कुठे चालेल म्हणून खेळात आलो, कामा करता आलो. काका म्हणतात, माझं मला असतं हात नाही, तुम्हाला काय देऊ? भगवान परमात्मा, तुम्ही काहीच देऊ नका, तुम्ही काहीच देऊ नका, आम्ही देतो सर्व, फक्त आम्हाला काम द्या. म्हणून भगवान परमात्मा काम करायला लागले. करता 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 इकडे आषाढीची वेळ झाली, कामं झाले. भगवान परमात्मा तिथून निघाले. गोरोबा काका दोन्ही पत्न्यांना घेऊन पंढरपूरच्या दिशेने निघाले. पंढरपुरात आले. तिथं आल्यानंतर पंढरपूरचा विधी आहे, चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा आणि तेने सदा चित्ता समाधान. कथा कीर्तन ऐकले महाराज. चंद्रभागेचं स्नान केलं. आता दर्शन बारीत लागले. दर्शन झालं. वाळवंटात नामदेवरायचं कीर्तन सुरू. कीर्तन सुरू आहे. गोरोबा काका समोर जातात, नामदेवरायच्या समोर बसलेले आहेत. आणि नामदेव महाराज म्हणतात, हस्त करावे वरती पताकाचे अनुसंधानी. जेवढे समोर बसलेले तेवढे सर्वांनी हात वर करा आणि टाळी वाजवा. कोण म्हणतात?